श्री गुरु प्रतिपदा। नमो सदा श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन। गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. बहुधान्य संवत्सर, माघ मास, कृष्ण प्रतिपदा, शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशो होता सूर्यपय्य. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐस शुभ मुहूर्ती गुरु आपण, आनंदे प्रयाण करीते जाहले. मध्ये प्रवाहांत पुष्पासनी, बैसोनी शिष्यांस संबोधवनी. आमुचा वियोग झाला म्हणोनी, तुम्ही मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरात आम्हक असोच पूर्ववत, भावना दृढ धरा मनांत. तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंदस्थानासी, तेथे पाहलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिनस जिनसी. श्री गुरुचरित्र अध्याय 53 ओवी 31 ते 35. दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती, धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपादुका. मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्री दत्त अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. आजच्या तिथीला भगवान श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिका अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून इच्छितात, म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांत वासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी, आमुच्या पादुका मनोहरी. पूजा करीती जे तत्परी, मनोकामना पुरती जाणा. श्री गुरुचरित्र 19:81.
देव वाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्की मिळेल. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनपूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजवून यावे आमुचे जे स्थान पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावे. श्री गुरुचरित्र 51:21. पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्प. भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाच कळले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून यांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावीत. यापैकी एक प्रसाद पुष्प श्री सायदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रति व कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक प्रसाद पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले, तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो खाली देत आहोत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही.